तर आज गोळ्याचं सांगतो. 2-3 मुलांना कमेंट केली गोळ्याचं सांगा म्हणून. बघ कसे पकड फेकायचं कसं, या तुम्हाला दाखवतो. हे बघा, हे असा गोळा असते. तर असं करायचं येले म्हणजे असे पकड धुंडायची असं असं एकदम आहे का. काही मुलांना काही कसं करते, असं फेकते, असं असं घेते, असं हे असं नसते फेकत. असं बरोबर प्रॉपर नाही का, असं असं धरून घ्यायचं, असं असं धरायचं ना, असं असं करायचं बस. म्हणजे निष्ठतच नाही असं कुठून असं निसटलंच नाही पाहिजे. असं प्रॉपर धरायचं. आणि धरल्यावर काय करायचं मित्रांनो, बाबा असं धरलं ते असं पकडायचं बरोबर. ते असं पकडलं तर इथं 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 काहीतरी इथं काही मुलं चुकते. म्हणजे कोणी काय करते, असं एकदम चिपकून घेते, तर कोणी असं एवढं मोठं घेते. तसं काय तुम्ही तुमची स्टेप कोणती असं वापरू शकता. हे बघा माझी स्टेप सांगतो थांबा. असं पकडलं, हे बघा असं पकडलं गोळा, असं धरला, असं लावला मानीला, असं फेकला मित्रांनो परत. तर हे आपण ना पहिला व्हिडिओ काढला त्याच्यात सांगितलं मी ना स्टेप, हे धरायचं कसं, काय फेकायचं कसं ते बरोबर आहे. तर आता काही मुलं कसं चुकतात मित्रांनो माहीत आहे का. तर असं धरलं आपण, धरलं होतं असं असं बरोबर, असं धरलं ना, असं असं लावलं होतं मानीला बरोबर. तर काही मुलं काय करतात, इथं बी सांगत तुम्ही ना असं असं घ्यायचं बा आणि फेकायचं बरोबर. तर असं धरते. तर काही मुलं काय करतात मित्रांनो, असं फेकते, घेते बरोबर, असं घेते. घेतल्यावर मित्रांनो असं असा हात आहे ना, हे असा म्हणजे हे असं हात करून असं आडवा हात जाते. तर ते चुकीचं आहे मित्रांनो. हे मित्रांनो आता जे सांगितलं मी हे चुकीचं आहे. तर हे कसं करायचं मित्रांनो तुम्हाला सांगतो मी. बघा माझी स्टेप दुसरी आहे, पण तरी पण मी तुम्हाला म्हणजे एखादा नॅचरल फुटेज दाखवतो. बघा आपण असं धरला, असं धरला, असं लावला मानीले बरोबर. तर असं काय करायचं मित्रांनो माहीत आहे बघा. हे 1, हे 2, हे 3 आणि हे असा 4. हे असं असा फेकून द्यायचा मित्रांनो बस. बाकी काहीच नाही करायचं. नाही असं करायचं, नाश्ता करायचा. आणि काही मुलाचं काय राहायचं मित्रांनो माहीत आहे का, गोळा इथंच पडते. कसं ते काही मुलं नाही का असं ओरून फेकत नाही, म्हणजे असं फेकते आणि असं झुकून जाते. तसं चुकीचं आहे, तसं नाही फेकायचं. असं असं आलं ना माणूस, असा फेकला, असा आला तर असं एकदम 45चा अँगल लागला पाहिजे, तर मगच. आता आपण गोळा पण ते पकडण्याची टेक्निक शिकलो आणि फेकण्याची पण शिकलो. तर आता तुम्हाला मी याची वर्कआउट सांगतो, तर कसं करायचं. हे बघा, हे गोळा तर आहे, हे तुम्हाला माहीतच आहे गोळा आहे म्हणून. तर याला नाही का प्रेमानं म्हणजे प्रेमानं मस्त प्रॅक्टिस करायची. कसं याला झेलत राहायचं असं, म्हणजे बा हे तुम्ही जेवढं हातात धरसाल तेवढं प्रॅक्टिस होते तुमची. असं धरायचं, असं करायचं, हे असं करायचं, हे असं, हे असं, हे असं. आणि मित्रांनो असं हे हे असं करायचं थोडा वेळ, असं या हातात करायचं असं. तिला जेवढा वेळ मित्रांनो हातात ठेवसाल ना, तेवढा वेळ तुम्हालाच फायदा होते. काऊन की मग जेवढा वेळ हातात ठेवसाल, मग त्या गोळ्या हाताला पण नाही का आदत होऊन जाते बा, हे गोळा आपला हातात होता. मग मित्रांनो हे काय करायचं, असा गोळा घ्यायचा, अशी हाईट द्यायचा प्रयत्न करायचा, असं वर वर फेकायचं. जेवढं ताकदनं तुम्हाला फेकता येते वर, तेवढं ताकदनं फेकायचं. मग मित्रांनो हे एक झालं. आता हे मित्रांनो आता वर फेकला आपण, आता खाली फेकायचं असं. हे पहा असं असं घ्यायचं मित्रांनो, पूर्ण असं ताकदनं पुरं जेवढा जोर लावता येते तेवढा जोरनं फेकायचं. आता तुम्हाला ना काही वेगळा वर्कआउट सांगतो, हे कोणी सांगणार नाही, मी सांगतो. माझं वजन एवढं कमी आहे तर माझा गोळा आउट ऑफ जाते मित्रांनो. तर मी कसा केला तुम्हाला सांगतो. तुम्ही बघा, हे गोळा आहे मित्रांनो, हे गोळा म्हणतो सॉरी, हे गोटा आहे. हे मित्रांनो हे गोळा जे आहे, त्या गोळ्यापेक्षा नाही का तरी पण यांचं 2-3 किलो वजन जास्त आहे. तर याच्यापेक्षा 2-3 किलो किंवा त्याच्यापेक्षा अधिक वजन घेऊ शकता तुम्ही. म्हणजे ह्याच्यापेक्षा जास्त वजन घ्या. कसं याला कसं करायचं मित्रांनो माहिती आहे का, याला असं तुम्ही असं 7-8 वेळा पण केलं तर त्याच्या बाद काय करायचं मित्रांनो, असं असं झटक्यानं, असं एवढा पण झटक्यानं फेकायचं नाही, नाही तर हात इंजुरी होऊ शकते. असं फक्त असं एक आदर फेकून द्यायचं. तर आपण आता गोळ्याचा पण वर्कआउट शिकलो, ते गोट्याचा पण वर्कआउट शिकलो. आता तुम्हाला नाही का स्वतःचं नाही का याचं म्हणजे डिप्स नाही सांगत तुम्हाला, फक्त 2च वर्कआउट आहे. एक नाही का सूर्यनमस्कार आणि एक सपाटे. तुम्हाला मारून दाखवतो कसे मारायचे. बघा हे सूर्यनमस्कार आहे. तर मित्रांनो हे सूर्यनमस्कार आहे, याचे तुम्ही 3-3 सेट करा. 15-15चे पिंक केले तर खूप आहे.
तर मित्रांनो आता हे लास्ट वर्कआउट आहे. हे वर्कआउट आहे सपाटे. हे सपाटे मारा मित्रांनो, म्हणजे 3 सेट मारा मित्रांनो. 10-10चे 3 सेट मी मारले तर खूप आहे. तर मी मारून दाखवतो तुम्हाला. असं मारायचं बघा, असं पुरं उभं राहायचं मित्रांनो बघा. आता मी पण गोळा दाखवतो फेकून, म्हणजे काही लोकांना वाटत असेल करायला फक्त इथं काय गोळा आउट ऑफ जाणार आहे. दाखवतो बघा, हे आउट ऑफ आहे. हे हिट कर. हे 12ची आहे आणि 10ची आहे. दाखवतो फेकून बघा. गोळा बघा मित्रांनो कुठं आहे तुम्हाला दाखवतो. कोणाला वाटत असेल बा एवढंशे याचं वजन पा किती आहे आणि गोळा पा, 1 पाय बाहेर आहे मित्रांनो, 1 पाय गोळा. तर याच्यासाठी मी हे वर्कआउट केलं. तर तुम्ही पण करा. तुमचा पण याच्यापेक्षा जास्त जाते मी सांगतो. फक्त प्रॅक्टिस करायला लागते फक्त.